महायोगपीठे तटे भेमरथ्यो वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार, आवाज द्या थोडा। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता नमन गा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तव दुबळा अर्पित सो भक्ती। म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेज स्फूर्ति प्रदेशं विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमान। समाधिस्तमूर्ती भजे ज्ञानदेवं, जयांची केली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण। तेची वंदोनी श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता सेवे लागी सेवक झालो। लागलो निज चरणावो स्वामी तुमया देवा, देवा यावरी नको वीरू। सेवे लागी सेवक झालो, तुमचा लागलो चरण। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू प्रस्तुत। पवित्र पूर्णा नदीच्या काठावर बसलेले हे पेरजाबाद नावाची भूमी, पेरजाबाद नावाचं गाव आहे। आणि या गावामध्ये 1 वर्षापूर्वी एका महात्म्याला इहलोकीची यात्रा संपून परलोकात जावं लागले। आज 1 वर्ष पूर्ण झाले त्यांना जाऊन, आणि त्यांची पहिली पुण्यतिथी आहे।
काय गोड नियोजन केलं या परिवारानं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायणराव तुकाराम आव्हाड. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायणराव तुकारामजी आव्हाड यांना 1 वर्ष झाले. चलत बोलत मरण आलं. शास्त्र सांगते चलत बोलत जर माणसाला मरण येत असेल तर समजावं आपलं पुण्य सोबत आहे. ज्ञानोबाराय म्हणले चलता बोलता आत्ताच होते आणि आत्ताच नाही. झाकली घटीचा दिवा काय झाले नेनो काय झाला ती दवा या रीती जो पांडवा देह ठेवी. चलता बोलता मरण यावं माणसाला. समजाव जीवनातलं काहीतरी पुण्य सोबत आहे. 2-2, 3-3, 4-4 वर्ष जर माणूस बाजत खिपजत पडत असेल तर काय समजाव समजून घ्या. विठ्ठल 1 वर्ष झाले त्यांना जाऊन. भाऊबीजेच्या दिवशी एका बहिणीचा भाऊ गेलाय, 2 मुलांचा वडील गेलाय आणि हा आव्हाड परिवार बापाच्या प्रेमाला पोरका झालाय. आणि 1 वर्षानंतर त्यांची ही पुण्यतिथी. 2ही सुपुत्र. काय नाव गोड फुलेत बघा ना आमच्या नारायण बाबांना मुलांचे. एका मुलाचं नाव आहे मारुती आणि एका मुलाचं नाव आहे तुकाराम. वडील मुलाचं नाव आहे श्री मारुती नारायणराव आव्हाड. लहान्या मुलाचं नाव आहे श्री तुकाराम नारायणराव आव्हाड. आणि 2 मुलांच्या वतीनं आपल्या वडिलांना सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा, देव लोकामध्ये वैकुंठ लोकात देवाच्या जवळ जागा मिळावी या दृष्टिकोनातून ही पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमाचं नियोजन त्यांचेच मेहुणे, आमच्या नारायण बाबाचे मेहुणे, गोड परमार्थातलं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गणेश महाराज मात्रे यांनी फोन केला. म्हणजे महाराज भाऊबीजेच्या दिवशी दुपारी कीर्तन पाहिजे. माझ्याकडे योगायोगानं तारीख रिकामी होती. तुमच्या सर्वांच्या दर्शनाला येण्याचा योग आलाय. आव्हाड परिवाराच्या वतीनं गणेश बाबांनी फोन केला. तुमच्या दर्शनाला येण्याचं योग भाग्य मला मिळालं. काय माझं भाग्य, परमभाग्य. महाराष्ट्रातील नामवंत रत्न आज माझ्या कीर्तनाला आहेत. संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचे यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला हजारो फॉलोअर्स आहेत असं परभणी जिल्ह्यातलं रत्न आदरणीय पंढरीनाथ महाराज कदम. आमच्या मराठवाड्याचं वैभव. पाठाही तसाच आहे आणि आवाजही तसाच आहे. एका गावामध्ये आमचे गुरुजी गेले की पुन्हा 10-10, 15-15 वर्ष त्या गावामध्ये आग्रहानं बोलवल्या जाते. असं मराठवाड्यातलं रत्न आदरणीय कैलास गुरुजी पौळ तुमच्या चरणी नतमस्तक. ह्याची सेटिंग लागत नव्हती, हे सेटिंग लावणार हुशार आहे ना. आमचे आदरणीय मृदंग रत्न मृदंग महर्षी ज्ञानेश्वर माऊली कदम नांदखेडेकर. गुरुजीनं संपर्क साधला त्यांना आणि या परिसरातलं रत्न आदरणीय गोडगळ्याचे धनी रोहिदास महाराज चकोर माटेगावकर, तुम्हाला देखील धन्यवाद. आता पलीकडून उभा टाकलेले सर्वजण आळंदीवरून आलेले आमचे आदरणीय सुभाष महाराज तुमच्या चरणी नतमस्तक. परेशरातून आलेले आमचे विठ्ठल महाराज नालेगावकर तुमच्या चरणी नतमस्तक. माझ्यावर तुमच्या गावाचे प्रेम आहे. दरवर्षी सप्त्यात कीर्तन असते. आज विशेष माझ्या कीर्तनाला उपस्थिती. पोलीस क्षेत्रामध्ये ड्युटी आहे आपल्या गावातल्या एका रत्नाची, पण तरी ही ड्युटी असून परमार्थाची आवड आहे, सात्विक विचाराचं व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी सांगळे साहेब तुमच्या चरणी नतमस्तक. माझ्यावर प्रेम करणारा आमच्या काळजाचा तुकडा आदरणीय नामदेव भाऊ जोगदंड तुमच्या चरणी नतमस्तक. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, कीर्तनाला आलेले सर्व महाराज, अणखळून आलेले आमचे आदरणीय माऊली, तुमच्या सर्वांच्या चरणी विठ्ठल भाऊ सर्वांच्या चरणी परभणी जिल्ह्यातल्या फुलकळसच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. मस्तक पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक वारकरी संतांचा
वनाच्या गादीवरून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व साधू संतांच्या श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी नतमस्तक होतो. या गावामध्ये मला सप्त्यामध्ये येण्याचा योग आला. पंक्तीवाल्यांकडे कीर्तनकार असतो या दृष्टिकोनातून आमच्या इंद्रजित भाऊनं फोन केला होता आणि तुमच्या दर्शनाला 1 2 3 कीर्तन माझे झाले तुमच्या पेरजाबादमध्ये. यावर्षी पण फोन केला होता पण जरा लेट झालं फोन येण्यासाठी, म्हणून तारीख काही योग लागला नाही. पण या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या दर्शनाला येण्याचा योग मला लागला. सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी. आज वर्ष श्राद्ध आहे. ह्याला काही काही भागात वर्ष श्राद्ध म्हणतात, काही काही भागात पहिलं पुण्यस्मरण म्हणतात. पहिली पुण्यतिथी आहे. शास्त्र सांगते 365 दिवस झाल्याच्या नंतर ज्या दिवशी तो व्यक्ती गेलाय त्या दिवशी विधी कर्म श्रद्धेनं केल्या जाते, म्हणून त्याला श्राद्ध म्हणतात. 365 दिवसाच्या नंतर इथून वैकुंठ लोकापर्यंत जाण्याचा प्रवास जो आहे तो 365 दिवसाचा आहे. आज त्यांना सद्गती आहे, मोक्ष आहे. गरुड पुराण सांगते गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ अन्नदान भजन कीर्तन झालं ना, अरे त्यांना मोक्ष मिळतो, सद्गती मिळते आणि परिवाराला सुख समाधान मिळते. आता काही जास्त शिकलेले माणसं, काही पैसेवाले माणसं म्हणतात महाराज मेलं ते गेलं. आता काही काही माणसं काय म्हणतात, मेलं ते गेलं. आता गाव जेव घातलं काय आणि महाराज जगिले काय. लक्ष द्या. काही काही माणसं काय म्हणतात, अहो महाराज मेलं ते गेलं, मेल्याच्या महागारी कोण बघाले, त्याला कुठं मोक्ष मिळाला आणि कुठं सद्गती मिळाली. मेलं गेलं झालं, गंगेला मिळालं. अरे आता काय फायदा आहे. इथं तर गणित चुकाले. ज्याला करायचं नाही त्याला अशी बुद्धी सुचती. अजून जरा मोकळं बोलू का. ज्या बाईला नांदायचं नाही ती म्हणती मै शेजारीन चांगली नाही. शेजार नेऊन काय करायचंय ग, ज्याच्यापाशी राहायचंय ते चांगला झाला बस झाला ना. विठ्ठला विठ्ठला अरे आपल्या वडिलांनी काय केलं त्यांच्या जीवाला देवाला ठावं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत ओवी दिली 18व्या अध्यायात. का वर्ष श्राद्ध करायचं, का पुण्यतिथी करायची. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरीतली ओवी देतो पुरावा म्हणून. का सोम सूर्यादि ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जो दिवस. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरीतली ओवी एक पुरावा आणि एकनाथ महाराजाच्या भागवतातला एक पुरावा देतो. कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असा पंढरीनाथ बाबा. महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसल तर महाराज पूर्ण नदीत नेऊन पुरावा. विठ्ठला विठ्ठला एकनाथ महाराजाच्या भागवतातली ओवी का करायची पुण्यतिथी, का करायची. पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती वेळ धर्माची अति पवित्र. ज्या तिथीला आपला बाप गेलाय ना दादा, ती तिथी आपल्या मुलांसाठी पर्व काळ आहे. भैया मारुती आणि तुकाराम या 2 मुलांचा बाप रूपी आधार निघून गेलाय. ऐका हो पेरजाबादकर, सर्व कीर्तनकार आई सांगतात. कोणी आई माझा मायेचा सागर म्हणतय. आईचं तोंड भरून कौतुक करतात तो कीर्तनकार. मी म्हणत नाही गडे आई सांगू नका, आई सांगा हो महाराज मंडळी. पण आईपेक्षा एक काकन प्रेम बापाचं जास्त. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी आपुले कृमन
ऐकाव पेरजाबादकर, एका बापाची पुण्यतिथी आहे. 2 मुलं अनाथ झाले तो बापाच्या प्रेमाला. काय केलंय बापानं? बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळोनिया. बऱ्याच नालायक अवलादी म्हणतात आमच्या म्हातारीनं काही केलं नाही. जन्मल्याबरोबर तुझ्या नरडीचा घोट घेऊन तुला माराय पाहिजे होत रे. 1972चा दुष्काळ आपल्या माईनं बापानं बघितलाय. ऐका, माई बापानं काय केले म्हणणाऱ्यांनो ऐका. 1972चा दुष्काळ आपल्या माईनं बापानं बघितलाय. झाडाचा पाला खाऊन माणसं राहिले हो, कन्या घुगऱ्या खाऊन माणसं राहिले. आणि त्या काळात मुलाईसाठी 4-2 एकर जमिनी कमवून ठेवल्या. तवा जर त्यानं काडी लावून फुकल्या असत्या ना, आताच्या एखाद्याने घेऊन दाखवा 2 एकर जमीन फुरकळ समारास त्याच्या नख घासून पाया पडते. अरे घंटाभर फलाट घेणं होईना आम्हाला. पण जुन्या काळामध्ये त्यानं कष्ट केले, मेहनत केली, वळण खणले. अरे टोपल्यानं काढून वाळू विकली. हे पदरी घाली पिळा, पदरी घाली पिळा, पदरी घाली पिळा, जाळून धुपन संघर्ष निघालो. पदरी घाली पिळा बाप निर्बळासी बाळा. काय बापाचं प्रेम आहे हो. मी म्हणत नाही कडे आई सांगू नका, आई माझा मायेचा सागर म्हणू नका म्हणत नाही म्हणा, पण बापासाठी थोडं तरी प्रेम सांगा ना. काय बापाचा अंत करणं. बाप कधी कळालाच नाही आणि कीर्तनकारानं कधी बाप सांगितला नाही हो. अरे यमुना मैया दुथडी वाहत होती, 6 लेकर कंसानं मारले होते. आता माझ्या कृष्णाला मारू देणार नाही. गळे इतकं पाणी होतं, गळ्या इतकं. मी वाहून गेलं तरी जमते, मात्र माझा कृष्ण वाहून गेला नाही पाहिजे. कृष्णाला कंसानं मारलं नाही पाहिजे. मग यमुनेच्या पाण्यातून रात्रीच्या 12 वाजता पुराच्या पाण्यातून मथुरेतून गोकुळात नेऊन सोडणारा वसुदेव कीर्तनकारानं सांगाय पाहिजे हो. नाही सांगितलं. पुढे जाऊन बोलू का दादा. रामायणातला दशरथ राजा, रामानं अयोध्या सोडली. सुमंतला सांगितलं दशरथ राजानं, सुमंता माझा राम लांब गेला नसेल रे. सुमंता एकदा जा आणि माझ्या रामाला परत बोलव रे. सांग तुझा बाप चुकला म्हणाव, तुझ्या बापाला वरदान मागायचं नव्हतं म्हणाव. सुमंता जा. सुमंत गेले. प्रभू राजानं सांगितले तुम्हाला परत याला. प्रभू अयोध्येच्या लोकांची इच्छा आहे तुम्ही परत यावा अयोध्येला. प्रभू तुम्ही वनाला चाललात ना प्रभू. अहो गाईनं दुधाचा पाना सोडून दिला हो. प्रभू तुम्ही वनवासाला चालत. प्रभू दगडाला धारा लागतात. वना जाता रघुनंदन, गाईची गळती लोचन,
आस्वगज करीती रुदन दुःखी पाषाण उलताती. प्रभू तुम्ही वनवासाला चालले तर अयोध्येतल्या दगडायला चिरा पडल्यात हो. प्रभू घोड्याच्या डोळ्याला धारा लागल्यात. प्रभू राजानं सांगितले तुम्ही परत या. रामप्रभूनं सुमंताला सांगितलं सुमंतजी सर्वांची इच्छा आहे मी परत यावं. माझ्या वडिलांची पण इच्छा आहे परत यावं. मी परत आलो तर अयोध्येच्या लोकांना आनंद होईल, माझ्या वडिलांना आनंद होईल. पण मी सूर्यवंशी कुळात जन्मलेला राजा आहे. जिंदगीभर आमच्या नावावर ठपका राहील. 14 वर्षे वनवासाला जाणारा राजा एका दिवसात 2 दिवसात परत आला. नानका येऊ आता दूर यावना तो पितृवचन पाळून दोघे पुरे कृतार्थ. चलिकते गियागे बाळा मेळ मानवाचा पराधीन आगे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. 2 उंडक्याची गोते सागरात भेट. एक लाट तोडी दादा पुन्हा नाही भेट. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आगे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा. सुमंतजी खरंय तुमचं, पण मी येऊ शकत नाही हो परत. सांगा आमच्या वडिलांना, सांगा अयोध्येच्या राजाला आता राम परत नाही येणार. सुमंतजी निरोप घेऊन आले. ऐका ओ बाप काय आहे. सुमंतजी निरोप घेऊन आले. राजा महाराज आपला राम परत नाही येणार. रामानं सांगितलं मी परत येणार नाही. मुलगा परत येणार नाही ऐकलं दशरथ राजानं धरणीला पडला हो. दशरथ रामाविण जीव व्याकुळ होतो. रामाविण जीव व्याकुळ होतो. सुचत नाही कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. रामायण मज चैन पडेना. रामायण मज चैन पडेना. नाही जीवासी आराम. कसा मला टाकून गेला राम. ऐका हो पेरजाबादकर. बाजार जवळ्याला गेलेलं माणूस संध्याकाळी येईल हो. अरे परभणीला गेलेलं, जिंतूरला गेलेलं, औंढ्याला गेलेलं माणूस संध्याकाळी येईल गडे. पंढरपूरला गेलेलं माणूस 2-3 दिवसानं येईल गडे. अरे बद्रीनाथ, केदारनाथ, कन्याकुमारी, रामेश्वरमला गेलेलं, जगन्नाथपुरीला गेलेलं माणूस 15 दिवसानं येईल हो. पण 1 वर्ष झालं नारायण नावाचा बाप 2 मुलांचा निघून गेलाय. किती वाट बघितल्यावर येईल. दशरथ राजा धरणीला पडले, सारखं बघू लागले. राम 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 राम
म्हणून फक्त नुसतं राम 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 म्हणून स्वतःचा मुलगा अयोध्या सोडून गेला की राजा धरणीला पडला आणि जगाच्या मालकाच्या बापानं मुलाच्या विरहात दशरथ राजानं स्वतःचा प्राण सोडून दिला. काढा रामायण बघा. दशरथ राजा मरण्याचं कारण फक्त पुत्र वियोगे दशरथ मेला हे प्रमाण आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला. अरे काय वडिलांचं प्रेम मुलाविषयी तळमळीचं आहे हो. दशरथ राजा मरण पावला मुलामुळं. लक्ष द्या, बाप कधी सांगितलं नाही हो काय करतो बाप मुलासाठी. अरे आळंदीच्या ज्ञानोबारायाच्या बापाचं नाव आहे विठ्ठल पंत, आईचं नाव आहे रुक्मिणी. एके दिवशी रात्री 12 वाजता 4 लेकर आपल्या मांडीवर झोपवलेत आईनं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 लेकर झोपलेत. डोळ्याला दारा लागल्यात रुक्मिणीच्या. विठ्ठल पंतांनी रात्री 12 वाजता सांगितलं, रुक्मिणी, ए रुक्मिणी, तुला वाटते का ग आपल्या मुलांचं चांगलं व्हावं. रुक्मिणीनं सांगितलं, धनी असं का म्हणता हो. कोण्या आई वडिलांना वाटणार नाही मुलांचं चांगलं व्हावं, असं का म्हणता. विठ्ठल विठ्ठल धनी, कोण्या आई वडिलांना वाटणार नाही मुलाचं चांगलं व्हावं. हो ग रुक्मिणी, तुला जर वाटत असेल मुलांचं चांगलं व्हावं, आपल्यामुळं आपल्या लेकराला अडचण आहे ग. हे रुक्मिणी, संन्यासाची पोरं म्हणून आपल्या लेकराला चिडवतात, कोणी मधुकरी वाढत नाही ग. खरंच महाराज काय त्याग होता हो, त्यांना किती त्रास होता. नुसतं आम्ही हरिपाठ पाठ केलाय तर आमचा एवढा थाट आहे. आम्ही हरिपाठ पाठ केलाय तर आमचा एवढा थाट आहे. पण 9033 वयाचा ग्रंथ देणाऱ्या ज्ञानोबारायाला, हरिपाठासारखा ग्रंथ देणाऱ्या ज्ञानोबारायांना इंद्रायणीच्या पाण्याला हात लावू देत नव्हते. ए संन्यासाच्या कार्ट्यांनो, पाणी बाटवलं म्हणायचे आणि इंद्रायणीच्या पाण्याच्या जवळ येऊ देत नव्हते. ती विठ्ठल पंत म्हणली, रुक्मिणी, आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं वाटते का ग तुला. विठ्ठला माय बापा मागे पुढे पागता, ज्ञानाचा उजेड मागे पुढे पागता, ज्ञानाचा उजेड अंगणात झाड, अंगणात झाड चैतन्याचे, चैतन्याचे इंद्रायणी काढ देवाची अळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. माग
जीवनचरित्र आहे. त्या ज्ञानोबरायांच्या निवृत्तीनाथांसाठी, ज्ञानोबासाठी, सोपान काकासाठी, मुक्ताबाईसाठी रात्रीच्या 12 वाजता वडिलांनी सांगितलं रुक्मिणीच्या जवळ येऊन, ए रुक्मिणी, आपल्या मुलांचं चांगलं हो याच्यासाठी आपण दोघांनी इंद्रायणीच्या डोहात देहांत प्रायश्चित्त घेऊ ग. संन्याशाची मुलं म्हणून आपल्या मुलांची मुंज झाली नाही ग. पैठणला गेले तरी शुद्धीपत्रक दिलं नाही ग. आपल्या मुलांचा त्याग होतोय, बहिष्कृत केल्या जाते. वाळ टाकलं होतं आळंदीत ज्ञानोबरायाचं घर. वाळ जुन्या पद्धती लय बेकार होत्या. गावातून एखादं घर माऊली वाळ पडायचं. वाळ त्याला सप्त्याला नाही, सोयरिकीला नाही, लग्नाला नाही, टिळ्याला नाही, कशालाच सांगत नव्हते. एखादं घर गावातून वाळ टाकायचे. तसं आळंदीमध्ये ज्ञानोबरायाचं घर वाळ टाकलं होतं. वाळ विठ्ठल पंतानं सांगितलं, रुक्मिणी तुला वाटते ना आपल्या लेकरायचं चांगलं हो, आपण दोघं देहांत प्रायश्चित्त घेऊत ग. आपण दोघं देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपल्या मुलांचं चांगलं होईल. ऐका पेरजाबादकर, लेकरायचं चांगलं हो म्हणून बापानं आईनं जीव दिला. देवनिया जीव, देवनिया जीव, माऊली तुमच्या बोटात ताकद आहे. आमच्या कैलास गुरुजींच्या, पंढरीनाथ महाराजांच्या, रोहिदासजीच्या ओठात ताकद आहे. देवनिया जीव, देवनिया जीव, वडिले साधे येला ठावा. ऐका काय बापाचं अंतकरण आहे. मुलासाठी जीव दिला बापानं, का त्याचं वर्ष श्राद्ध पुण्यतिथी करू नये. आमच्या नारायण नावाच्या बाबानं दोन्ही मुलांचं कल्याण केले, चांगलं केलंय, आणि मुलांना त्याची जाण आहे, आणि म्हणून मुलांनी एवढं गोड नियोजन केले आपल्या वडिलांसाठी कार्यक्रम. रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा घाकला, वटामंदी घासू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप नाही कळतो. एखाद्या वेळेस चापट मारत असेल बाप आपल्या चांगलं होण्यासाठी. एखाद्या वेळेस म्हणत असेल बाप, अरे तुला शेताकडे याला चांगलं वाटाले रे, गोड वाटाले रे, पण तुला शेती होणार नाही माझ्या राजा.
एकदा शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभा टाक, जिंदगीभर तुला शेती करायची आहे रे. हिताचं सांगितलं, ज्यानं ऐकलं त्याचं कल्याण झालं, ज्यानं ऐकलं त्याचं कल्याण झालं. नाही ऐकलं ते शेतामध्ये बेजार व्हालय, हरभर टाकालय, सोयाबीन कापालय. ऐकाकडे काहीतरी त्या बापाचं कधीतरी. त्या बापाला तळमळाय मुलाविषयी, माझ्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे, माझे लेकर चांगल्या मार्गाला लागले पाहिजे, माझ्या लेकराने यशाचं शिखर गाठलं पाहिजे. बापाचं अंतकरण आहे हो. अशी तळमळ होती आमच्या नारायण बाबाला. 4 धाम केले जोडीनं, 4 धाम केले या जोडीनं. नारायणरावनं त्यांच्या मंडळीनं 4 धाम केले, पंढरीची वारी केली आणि दोन्ही मुलांना सुखा समाधानानं आनंदानं महाराज हे करून टाकलं, जसं त्याला देऊन टाकलं. आणि इहलोकाची यात्रा संपून परलोकात गेलेत बाबा. त्यांना 1 वर्ष पूर्ण झाले. आज एक बहीण आहे, बहिणीच्या या भाऊबीजेच्या दिवशी त्या बहिणीला ओवाळणी भावाची देह ठेवला त्या भावानं. त्या बहिणीला आता भाऊ नाही आहे. मी सांगितलं गडे मगवा बोलता बोलता, अरे 2-4 धामला गेलेलं माणूस येईल हो महिन्या 15 दिवसानं. आता किती वाट बघितल्यावर 2 मुलांनी हाक मारल्यावर ते बाबा येतील? नाही येणार. घरामधले वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत घराचं वजन आहे पेरजाबाद कर. जोपर्यंत घरामध्ये वडील जिवंत आहेत तोपर्यंत घराला आधार आहे, शोभा आहे, वैभव आहे. घराचा कळस बाप आहे हो. बाप गेला ना दादा, संपलं घरातलं प्रेम. सरली प्रीती सरली नाती, सरली प्रीती सरली नाती, खेळच सरला सारा हो, खेळच सरला सारा. पाखरा तुफान सुट्टीला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. येईल पाहुणा ये माघरचा, घेऊन जाईल प्राणमचा. तुकड्या दास म्हणे अंतकाळी, दास तुकड्या म्हणे अंतकाळी. वाची प्रभूशी स्मरा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. बाप बाप आहे हो. बापासारखं प्रेम जगाच्या पटून दुसरं कोणी करू शकत नाही. 8 वर्षापूर्वी या फुरकळच्या महाराजाचा बाप गेलाय. असा पिवळा पटका दिसला ना, धसकन काळीच करते. माझे वडील असा पिवळा पटका बांधायचे. पिवळा पटका दिसला की महाराज असं धसकन काळीच करते हो. माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायाने पुसता, उरी हुंदका दाटतोया, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना, बाबा म्हणताना. उरी हुंदका दाटतोया, गोष्ट बाबाची सांगता. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर
जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना मोक्ष मिळण्यासाठी सद्गती मिळण्यासाठी देव लोकांमध्ये देवाच्या पायाजवळ जागा मिळण्यासाठी ह्या पुण्यतिथी केली पाहिजे. आता मी इथे एवढं मिठवणी बोलायलो आणि मी जर माझ्या बापाची पुण्यतिथी करत नसल तर मला अंडखळीमध्ये नेऊन फाशी द्यावं. इथं कसे द्यावं गावामध्ये, तिथं नेऊन फाशी द्यावं. हो, आम्ही लोकांना सांगावं आमच्या बापाची पुण्यतिथी करू नये, का करू नये? अरे तुका म्हणे पितर आशीर्वाद दे, म्हणे पितर आशीर्वाद दे. कल्याण इथी तया कुळा, कल्याण इथी आहा कटा त्याचे करीती दुराचारी हरी दुराचारी टाळ्या वाजवा. वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी. वा वा वा. स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, देवती 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 वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, पुण्यतिथी. वा. अचूक प्रमाण दिले तिन्ही बी एकदम बरोबर, परफेक्ट समर्पक. आज माझे नारायण बाबा बघत असतील वरून आणि अंतकरणातून आमच्या मारुती बाहुला आणि तुकारामाला आशीर्वाद देतात. अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने, अग आशीर्वाद नंदा भाग्याने, अग आशीर्वाद नंदा भाग्याने, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने. अरे बरे अग माझा आशीर्वाद, आशीर्वाद, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने, अग माझा आशीर्वाद नंदा भाग्याने. अग आशीर्वाद नंदा भाग्याने, अग आशीर्वाद नंदा भाग्याने, आमच्या भाग्याने, 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 भाग्याने. क्या बात आहे, वा. टाळी वाजवा जोरात. काय बिचारे सरस्वती मातेची कृपा आहे. सरस्वती बसले साक्षात कंठामध्ये यांचे आवाज ऐकून, प्रमाण ऐकून हातातली 5 ग्रामची अंगठी काढून द्या वाटले. पण सोनं लय महाग झाले ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मयाच बोटात राहू देते. हा घ्या माझा आशीर्वाद. क्या महाराज हो का आशीर्वाद मिळते हो. आज माझे नारायण बाबा बघत असतील आणि दोन्ही मुलांना, नातवांना, नातींना अंतकरणातून आशीर्वाद देत असतील. पंढरीनाथ बाबांना प्रमाण दिलं ना. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती.
कल्याण इच्छित आपुल्या कुळा ओ, कल्याण इच्छित आपुल्या कुळा. माझ्या मुलांचं, माझ्या नातवांचं, नातींचं चांगलं झालं पाहिजे, अंतकरणातून आशीर्वाद मिळते, म्हणून पुण्यतिथी केलीच पाहिजे. आता केल्यावर काय होते प्रमाण झालं, नाही केल्यावर काय होते, वंशी दुराचारी पुत्र झाला. बऱ्याच बापानं मुलासाठी 50-50 एकर जमिनी कमवून ठेवल्यात. राग येऊ देऊ नका माझं बोलणं कोणाला लागलं तर. 50-50 एकर जमिनी माई बापानं कमवून ठेवल्यात, पण त्या बापाचा 10वा 13वा देखील मुलानं केला नाही. काय म्हणत असलो त्यांचं अंतकरण. बाईला सवासीन आई, बाईला सवासीन आई, बाईला सवासीन आई, बाईला सवासीन आई. आपण पितराचे आई, आपण पितराचे आपण पितराचे आई, आपण पितराचे बाईला सवासीन आई, बाईला सवासीन आई, टाळ्या वाजवा. सांगळे साहेब, काय माणसं म्हणते भजण्याला एवढाले पैसे काय करायचे, तू इकडे ये ना म्हणच. अरे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, पोटातले आताडे फासोळ्या दुखत आहे तेवढं उच म्हणायचं म्हणजे सोपं नाही हो. फक्त बेताडाला टेकून बसलेल्या माणसाला पैसे दिसत आहेत, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. काय प्रमाण आहे, बाईल सवाशीन आई, आपण पितराचे रामकृष्ण. अरे बघा ना कुठून प्रमाण हुडकून आणलं असेल. ह्याला डीएड करून सीईटी पास झालेला भजण्या लागत आहे. विठाला शास्त्र सांगतेकडे पेरजाबाद कर. या शरीराच्या कातड्याचे जोडे करून जरी करता माई बापाला वाहिले ना, तरी त्याच्यावर ऋणातून, त्याच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. असे कार्यक्रम झाले ना, माई बापाला सांभाळणाऱ्या मुलांना देखील वाटते अरे गडे आपण आपल्या वडिलांसाठी, आईसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून महाराज आज नारायण बाबा बघत असतील आणि ते म्हणत असतील माझा शेवट गोड झाला गडे अभंगाचं पहिलं चरण. यासाठी गेला गोदार हो यासाठी गेला गोदार जाण्याच्या अगोदर केलाय का,
तिथं भगवंतामुळेच माणसाचा शेवट गोड होते. शेवट तो होतो तुझी याने सेवक तो भाला माझा भाऊ गोड झाला आलो निजच माहेरा माईचा सेवक तो भाला माझा भाऊ गोड झाला आलो निजच क्या बात आहे. माणसाचा शेवट देवानं गोड होते हो. शेवट तो होतो तुझी याने गोड मन ओनी चाड धरी तसे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आता लक्ष द्या, 5 मिनिट 1 वाजून गेलाय. 1 वाजून गेलाय, गरमी व्हायली. 11 ते 1 टाइम होता कीर्तनाचा. गणेश महाराज 11 ते 1 टाइम होता, पण थोडं 10-5 मिनिटं आम्ही लेट आल्यामुळं आम्ही थोडं 5 मिनिटं पुढे घेतो. बसा, गडबड नका करू. आता कोण म्हणावं शेवट गोड झाला, कोण म्हणावं. तुकोबारायांचा जो अभंग आहे ना, हा 24 तास भजन करीत होते तुकोबाराय. 24 तास भजनी मंडळी. किती तास? 24 तास. दिवसा बी भजन, रात्र बी भजन. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्री बी भजन, दिवसा बी भजन. एके दिवशी सकाळी 5:30 वाजता तुकोबाराय देहू मधून बहिर दिशेला निघाले. आणि बहिर दिशेला तुकोबाराय निघाल्याच्या नंतर हातामध्ये तांब्या, आणि बहिर दिशेला जात असताना तुकोबारायच्या तोंडात भजन होतं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल भजन करू लागले. गावातले देहूतले काही 10-5 माणसं आले, म्हणले ए तुकाराम, अरे काही समय सूचकता मर्यादा आहे का नाही? माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मत झाली विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. गावातले 10-5 नास्तिक माणसं आले, म्हणले ए तुकाराम, अरे तुला काही धोरण कळते का नाही रे? अरे तू चालला कोण्या दिशेला? तू बहिर दिशेला जातोय आणि बहिर दिशेला जात असताना भजन करतोय. कळत नाही का रे तुला? कळत नाही तुला? बहिर दिशेला जात असताना भजन करतोस. तुकोबाराय म्हणले काय करू देहूकर. गावातल्या लोकांना म्हणले काय करू, माझी जीभ माझी वाचा ऐकत नाही.
नाहीये. आता जे पंढरी बाबांना प्रमाण दिले ना, माझी माझ झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गीतलाशी. काय करू? माझी वाचा, वाचा म्हणजे जिव्हा, वाचा म्हणजे वाणी, वाचा म्हणजे जीभ. माझी वाणी माझं ऐकत नाही हो, माझ्या वाणीवर माझं नियंत्रण नाही. जरा शहाणा होता माणूस गावातला, ते म्हणला बर तुझी जीभ ऐकत नाही होय, दाखव बरं जीभ तुझी, बघू दे तुझ्या जीभीकडं. आता आपल्याला फक्त डॉक्टर दवाखान्यात गेल्यावर जीभ दाखवा म्हणते. इकडं म्हणतात का नाही, डॉक्टर म्हणते जीभ दाखवा बरं, म्हणते आपण आ करतो मोकळ्या भावनेनं. आता हे तुकोबरायला काय हे का, चांगल्या व्यक्तीला पुढच्यातल्या पोटातलं कपट कळत नाही, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. आता विठ्ठल त्याला काय माहिती त्याच्या पोटात काय. ते म्हणला तुकाराम, ए तुकाराम, तुझी जीभ ऐक ना, आ करा आणि दाखव जीभ. तुकोबरायनं मोकळ्या भावनेनं आ केलं, जीभ बाहेर काढली. अशी त्या बाहेर जीभ काढल्याबरोबर त्या गावातल्या माणसांना अशी जीभ पकडून धरली. अशी इकडं बघा माझ्याकडं, इकडं झोपलेले बाबा, इकडं बघा, अशी जीभ पकडून धरली पक्की अशी हातात, आणि म्हणले आता मना बरं, मना इठ्ठल इठ्ठल, आता बघू द्या. ऐका ओ पेरजाबादकर, धारा लागल्या तुकोबारायाच्या डोळ्याला. जीभ गावातल्या माणसानं पकडून घेतली. 3.5 कोटी रोम आहेत प्रत्येकाच्या शरीरावर, 3.5 कोटी अंगावर रोम आहेत. रोम म्हणजे केस. 3.5 कोटी केस आहेत प्रत्येकाच्या अंगावर. केसातून विठ्ठल विठ्ठल एका एका रोमातून नाव निघू लागलं. एका एका विठ्ठल विठ्ठल नाव रोमातून निघू लागलं. काय सामर्थ्य. तुकोबारायाच्या डोळ्याला धारा लागल्या. तुका विठ्ठल सर्वांगी, काय रंगलाया रंगी, आणि तुका विठ्ठल सर्वांगी. एका एका रोमातून विठ्ठल विठ्ठल नाव निघू लागलं. धारा लागल्या तुकोबारायाच्या डोळ्याला. तुकोबाराय म्हणले देवा, माझी वाचा बसली, माझी जीभ कापून टाकली तरी काही घोर नाही. अरे माझा एक एक रोम विठ्ठल विठ्ठल म्हणतोय ना, याजसाठी केला होता अट्टहास. बस मी वाचा बसली, माझी जीभ कापून जरी करता टाकली तरी बी माझा शरीरातला एक एक रोम विठ्ठल विठ्ठल म्हणते ना, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा विठोबा रखुमाये, वैकुंठवासी प्रातस्मरणीय नारायण तुकाराम आव्हाड. नारायण बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. 365 दिवस झाले. त्या आव्हाड परिवारानं आपल्या वडिलांसाठी केलेला हा अट्टहास गोड नियोजन केले. आपल्या नारायण नावाच्या वडिलांना सद्गती मोक्ष मिळावा, देवाच्या पायाजवळ जागा मिळावी, परिवाराला सुख समृद्धी आनंद वैभव मिळावा, तुमच्या जीवनात कधी दुःख येऊ नये, संकट